का बोलवलंय? काय बोलायचं होतं? मला ताराशी काहीतरी बोलायचं. ताराशी? पण माझं काय? मला कशाला बोलवलं? बोलून घ्यायचं ना तुमचं तुम्ही. मला सगळ्यांच्या समोरच बोलायचंय तिच्याशी म्हणून. तिलोत्तमा, अगं आरामात सगळे आल्यावर बोल ना, सगळ्यांना जमू तर दे. सारंग सावली दिसत नाहीयेत कुठे. सारंग दादा आणि सावलीवानी बाहेर गेले. तुम्हाला कल्पना आहे का तिलोत्तमा काय बोलणार आहे त्याची? नाही म्हणजे हो, तारा बोलत नाहीये ना माझ्याशी, त्यामुळे तिलोत्तमाला खूप वाईट वाटतंय त्याचं. तारा, तू सावलीचा आवाज जो उसना घेतलास ना, ती तुझी खूप मोठी चूक. शांत हो तिलोत्तमा, आरामात. ती खरं तर तुझी खूप मोठी चूक नव्हती. मी ओव्हर रिॲक्ट झाले, मी तुला वाईट शब्दात बोलले काय काय, सो मी खूप मोठी शिक्षा दिली तुला. असू द्या मॉम, पण तुम्ही हे सगळं का बोलताय? तुमचं बरोबर होतं. तुम्ही त्यावेळेस जे म्हणाला होतात ना, योग्य होतं तुमचं. मला ते सगळं थांबवता आलं असतं, पण मी तसं नाही केलं. माझी चूकच होती आणि त्यासाठी तुम्ही मला योग्य ती शिक्षा दिली. नाही, योग्य ती शिक्षा नाही दिली. मी चुकीचं वागले तुझ्याशी. मी तुला एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होतं. मी तुला भरल्या घरातून बाहेर काढलं, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. तारा, मी चुकले. मी हात जोडून माफी मागते. मॉम, काय करताय तुम्ही? क्या बात है? हे तिलोत्तमा मेंदळे चक्क हात जोडून माफी मागतात, तेही आपल्या धाकट्या सुनेशी. आज सूर्य कुठल्या दिशेने उगवलाय काय कळत नाही. मॉम, प्लीज प्लीज माझी माफी नका मागू. तुम्ही वयाने मोठ्या आहात माझ्यापेक्षा. त्याचा तर अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय ना तुझ्या वागण्यामुळे. जर हे सगळं तुला करायचं असेल तर नीलची माफी माग ना. चालेल, मागते. नीलची माफी मागते. हीच आहे ना इच्छा तुमची? मागते ना. अरे त्याची कशाला, हिची सुद्धा, या पोरीची सुद्धा माफी मागते. सॉरी, मला माफ कर. हा, मी खूप चुकले सावली, मी खूप चुकले. मी वाईट वागले तुझ्याशी. मला खरंच मनापासून माफ कर. तिलोत्तमा मॅडम, प्लीज माफी नका मागू. ह्याची काहीच गरज नाहीये. नाही, गरज आहे. गरज आहे. मी तुला त्रास दिला आणि हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करतेय. माझं घर एकत्र यावं म्हणून करते, बाकी काही हेतू नाहीये. माफी मागणं गरजेचं आहे. आय एम सॉरी. म्हणजे काहीतरी तिला जाणवलं असेल म्हणून गेली असेल ना ती. म्हणजे ह्यात मला भैरवीचा काही संबंध वाटत नाहीये. मला नाही पटत आहे. म्हणजे बघा ना, तिलोत्तमा मॅडमने आजवर कोणाचंच ऐकलं नाहीये. मग अचानक कसा काय बदल झाला त्यांच्यात? आणि तुम्हीच विचार करा, हे सगळं कधीपासून सुरू झालं? जेव्हापासून भैरवी माई आपल्या घरात राहायला आल्या तेव्हापासून. योगायोग असू शकतो ना. चांगली गोष्ट आहे की आईने माफी मागितली नीलची. काहीतरी पॉझिटिव्ह घडलं. माझी सुद्धा तीच इच्छा आहे की सगळं चांगलंच व्हावं. पण मला ही भीती वाटते की तिलोत्तमा मॅडम कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं करत नाहीयेत ना. सारंग सर, तुम्हाला नाही माहीत भैरवी माई कशा आहेत. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं सुरू असणार. फक्त ह्या सगळ्यात तिलोत्तमा मॅडम अडकायला नको.
सावली आई एवढी साधी नाहीये. म्हणजे ती दाखवते पण ती एवढी साधी नाहीये. तिला असं सहज कोणी गुंडाळू नाही शकत. मी ओळखतो आईला. नाही होणार असं काही, काळजी नको करू. आणि एक जास्त नको विचार करू, म्हणजे आपण दोघांनी पण जास्त विचार नको करायला. तुझा कार्यक्रम येतोय, रियाज कर. बघ ना, आणि सोहम ही माझीच साथ देत नाहीये. मला तुला आई म्हणायला पण लाज वाटते का? काय बोलतेस तू तारा? भैरवीजी, मला काय वाटतं की आपण या विषयावर नंतर बोलूया, कारण आता ताराचा मूड. नाही तोहम, जे काय व्हायचं ना ते आज होऊनच जाऊ दे. हे बघ, तू जर आज या घरातून बाहेर नाही गेलीस ना तर मी हे घर सोडून जाईन, तेही स्वतःच्या मर्जीने. काय? ठीक आहे, जर असं असेल ना तारा, तर शेवटी मी तुझी आईच आहे. तुझा जर एवढा हट्ट असेल ना, तर माझंही ऐक. जोवर तू मला मनापासून माफ करत नाही ना, मी इथून जाणार नाही. तुझी माफी घेतल्याशिवाय मी या घरातनं जाणार नाही तारा. ह्या जन्मात तर मी तुला माफ करणार नाही. हे बघ, मी तुला एका दिवसाची मुदत देते. जर तू या घरातून बाहेर निघून नाही गेलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन.